जी काही मंडळी बसले आहेत त्यांना बावल्या बघताना काही अडचण होऊ शकते. मग त्यांच्यासाठी एक आपण असं करू शकतो की कार्यक्रम तुम्ही ऐका, थोडंफार तुम्हाला प्रयत्न करा पुढे कशी तुमची सिटिंग अरेंजमेंट्स होऊन तुम्हाला हे पाहता येईल. आणि कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आज आपल्या मिरजमध्ये वस्तीसाठी आहोत, त्यामुळे आम्हाला जाण्याची घाई नाही आहे. तर तुम्हाला ह्या बावल्या कशा असतात ह्या तुम्ही आमच्या स्टेजच्या समोर येऊन तुम्हाला आम्ही प्रत्येकाला हातामध्ये हवी असेल तर दाखवू. म्हणजे काही अडचण नाही की कशी बावली आहे, कशी बनवलेली आहे, कशी नाचवली जाते याची तुम्ही काही काळजी करू नका. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी इथे उपलब्ध आहोत. कार्यक्रम संपल्यावर आम्ही बॅग भरणार आणि पळणार नाही आहोत. तर आमची निवासाची व्यवस्था इथे केलेली आहे. तर अशा प्रकारचा हा कळसूत्री बावल्यांचा खेळ असतो. ह्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची मॉडर्नायझेशन आणलेलं नाही आहे. म्हणजे जे आपले आधुनिक आताच्या ज्या सगळ्या स्टाईल्स असतात, म्हणजे वेगळ्या प्रकारचे सेट्स बनवतो आपण किंवा वेगळ्या प्रकारचं काहीतरी आपण प्लायवूड्स वगैरे लावून वेगळ्या प्रकारचा स्टेज बनवतो, तर अशा प्रकारचा आम्ही कोणत्याही प्रकारचा स्टेज बनवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. एकदम पारंपरिक जो कपडा लावला जायचा आणि आतमध्ये 4 पायांवर हा उभा केला जायचा, त्याच प्रकारे आम्ही हा स्टेज बनवलेला आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आम्ही मॉडर्नायझेशन केलेलं नाही आहे. हॅलो हॅलो काळ भैरवा तुला स्मरिते, काळ भैरवा तुला स्मरिते, साष्टांग नमस्कार करीते. काळ भैरवा तुला स्मरिते, काळ भैरवा तुला स्मरिते, साष्टांग नमस्कार करीते. काळ भैरवा तुला स्मरिते, काळ भैरवा तुला स्मरिते, साष्टांग नमस्कार करीते. काळ भैरवा तुला स्मरिते, काळ भैरवा तुला स्मरिते, साष्टांग नमस्कार करीते. हाती विना टाळ घेते, हाती विना टाळ घेते, गणाची प्रार्थना करीते. हाती विना टाळ घेते, हाती विना टाळ घेते, गणाची प्रार्थना करीते. थंड या वृक्षाची छाया, थंड या वृक्षाची छाया, कडा तू गणपती गणराया. खंड या वृक्षाची छाया, खंड या वृक्षाची छाया, गणा तू गणपती गणराया. गणोबा देव सत्याचा, गणोबा देव सत्याचा, मस्तकी नाद सोनियाचा. गणोबा देव सत्याचा, गणोबा देव सत्याचा, मस्तकी नाद सोनियाचा. हे स्मरणीय गणपती हे तुझे नाम, स्मरणीय गणपती हे तुझे नाम, स्मरणीय गणपती हे तुझे नाम, स्मरणीय गणपती हे तुझे नाम. हे नमो गणपती नाम घेता विघ्नरासी, नमो गणपती नाम घेता विघ्नरासी. हे नमो गणपती नाम घेता विघ्नरासी, नमो गणपती नाम घेता विघ्नरासी. ऋण जुन वाजते तुझे चरणी, ओ गणपती हे तुझे नाम, स्मरणीय गणपती हे तुझे नाम, स्मरणी हो गणपती हे तुझे नाम. स्मरणीय गणपती हे तुझे नाम. पाऊले चालोनी, पाऊले चालोनी, येतील अंगणी. पाऊले चालोनी, पाऊले चालोनी, येथील अंगणी. हे भक्ती भावेश्वरा, महाराजाचे स्मरण तुम्ही करा. करा ओ महाराजाचे स्मरण तुम्ही करा. नमो देवजी गणेशुगा आणि सुमर महादेव बाणासूर, मनुष्यावर तुझी कृपा घडे, तयाचे दैव उज्ज्वला पडे, परी वेचिता मार्गीचे गडे, हे चिरत्न होशील गा. अशा प्रमाणे
देव गजा गणपती नवरत्न करून सभा ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि त्यांच्या मागून त्यांचे सेवक निघालेले आहेत. भजो रे गणपती दीन दयाळा, 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 दीन दयाळा हरी दीन दयाळा, भजो रे गणपती दीन दयाळा. चला रे भक्तांनो जाऊ पंढरपुरा, जाऊ पंढरपुरा, हे नांदतो सोयरा पांडुरंग, नांदतो सोयरा पांडुरंग, हे नांदतो सोयरा पांडुरंग, नांदतो सोयरा पांडुरंग. ओ रे म्हणा ओ रिया. ओ भटजी, ओहो. पौर्णिमाच्या देवाच्या नामाचं मोर्या मोर्या असे मुकाने बोला, मोर्या मोर्या. अहो ते सगळं काय राहू दे, हा हा. पण एवढ्या रात्रीच्या वेळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या मिरज मध्ये बोलवण्याचे कारण काय ते तरी पहिले सांगा बघू. मिरज मध्ये बोलण्याचं कारण विचारताय का? हो. ओ इथे गेली 97 वर्ष इथे व्याख्यान मेळा चालू आहे. अरे बापरे. फार इथे मोठा कार्यक्रम होतो. आहा. इथे आलेल्या आहे सर्वांनी आहा. देव गजाननपतींनी आराधना केलेली आहे वा वा. आणि त्यांच्या आराधनेला पाहून आहा. ते गजाननपती इथे प्राप्त झालेले आहेत. वा वा. त्यांची सदैव पूजा करण्यासाठी आपण इथे बोलवलेलं आहे. अहो मग पूजेसाठी मला काही साहित्य पण लागतील. पूजासाठी काय साहित्य लागतील का? हो. मशी साहित्य कोणती लागतील बरं? अहो भटजी म्हटलं तर साहित्य तर लागेल पूजेसाठी. व साहित्य सांगा मग कुठली लागतील बघा. मी म्हणतो 125 नारळ हा 125 नारळ आणि 1 तांदूळ लागेल बघा. अरे बापरे भटजी, हा? ओ काय सांगताय? काय झालं? ओ 1 नारळ आणि 125 तांदूळ असतात. हो चुकलं हो, उलट झालं उलट झालं उलट चुकलं काय? हो हो ठीक हो. आहे. वृद्धापकाळ जवळ आलेला दिसतोय हो. वृद्धापकाळ जवळ आलाय दिसतोय तर जवान. हा, डोक्यावरचे बरं. केस पांढरे होऊन गेले बघा माझे. हा, अरे हो. हे बघा. हा. आणि काय काय लागतील का हे सांगा बघा साहित्य. गंध धूप जाई जुई मोगरा शेवंती बेलपता तुळशी अशी साहित्य लागतील पहा. हे बघा भटजी बुवा, हो. इथे सर्व काही साहित्य उपलब्ध आहे. इथे हो. कुठल्याही गोष्टीची कमी काही नाही. हो. आपण पूजेला आरंभ करा म्हणजे झालं. हो. हा, करा. नारायण मा केशवाय नमा गोविंदय नमा महादेव नमा खा देव का मालवंच्या खाजांचा वरपयामी खा देव का कडकड लाडवांचा वरपयामी खा देव का उकड्या मोदकांचा वरपयामी खा देव का करंजांचा वरपयामी. मोर्या म्हणा मोर्या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की. वा वा. हो फार आपण चांगली पूजा केलेली आहे. हो. सर्वांना शुभ असा चांगला आशीर्वाद द्या म्हणजे झालं. हो. अहो हा हा ते सगळं काय झालं, हा. पण आमचं भटजीचं पुढचं काय ते राहिलं बघा. तुमची दक्षिणा अहो. ऑनलाईन पद्धतीने मिळणार. ऑनलाईन सध्या सगळं काही ऑनलाईन चालू आहे. हा, हा. काही काळजी करू नका दा. अहो हा ऑनलाईन आजकाल इंटरनेट नसलं नेटवर्क नसलं तर त्यापेक्षा आमच्याकडे इथे कॅश मध्ये दिलेली बरी. हे बघा हा. इथे जी तळी आहे हो. या तळीमध्ये आपला कार्यक्रम संपला की आपल्याला दक्षिणा मिळणार. काही काळजी करू नका दा. हो. हा? या या. चला चला येतो. गणपती गा नाम तुझे जपो जपो ग जपो जपो. गणपते गा नाम तुझे जपो जपो ग जपो जपो. हे गणपती गा नाम तुझे जपो जपो ग जपो जपो. गणपते गा नाम तुझे जपो जपो ग जपो जपो. हे भजो रे अंकुशा तारी परिस कमल करी. हे भजो रे अंकुशा तारी परिस कमल करी. भजरे अंकुशा तारी परिस कमल हे करी. लावून चंपे बांधून मी जपो जपो ग जपो जपो. गणपते गा नाम तुझे जपो जपो ग जपो जपो. नमन गण राया पहिले नमन गण राया. नमन गणराया हा. नमन गणराया. हे पूजा शोभे त्याला ओ सारी. हा. पूजा शोभे त्याला. पूजा शोभे त्याला उतारी. पूजा शोभे त्याला. हे करावे चक्र पूजा सारी. करावे चक्र पूजा. करावे
चंद्र पूजाचारी करावे चंद्र पूजा. हा हे गणटे ठेकनटे कोण गा तुम्ही? देव गजानन गणपतीच्या दासी आहोत रिद्धी आणि सिद्धी. दासी आहात? ओहो. विचारायचं कारण तरी कोणतं असावं? देव गजानन गणपती जवळ नवस केले होते. नवस केले होते का? हो हा हा देव गजानन गणपती हा हा आमच्या नवसाला पाव. नवसाला पाव. हो हा हा जर आम्हा दोघी मैत्रिणीला मुलं बाळ झाली मुलं बाळ झाली आणि जर या देशातून नव्हे हा, तर हा. या जगातून जर कोरोनाचा नायनाट झाला तर हा. देव गजानन गणपती समोर येऊन फुगडी घालू असे नवस केले होते. वा वा म्हणजे आपण फार चांगले नवस केले होतात. एक तर आपल्याला मुलं बाळ झाली हो तर चांगली फुगडी नवस केले होते. आहा. आणि दुसरा म्हणजे ही जी महाभयंकर जो आजार आला होता आपल्या देशावर जगावर जो आला होता हो. कोरोना सारखा तो कोरोना सारखा आजार जर गेला तर आपल्या समोर फुगडी घालून नवस केले होते का गणपती समोर? हो हो हे बघा हा. शासनाने दिलेले सगळे निर्देश पाळून आपला हा कोरोनाचा आजार हा गेलेला आहे. हो. त्याच्यामध्ये आता लसीकरण हा एक विषय आहे परंतु आपण दिलेल्या सगळ्या गाईडलाईन्स आपण पाळल्या आणि हा आजार इथून गेलेला आहे. बरोबर. आपण चांगल्या पद्धतीने फुगडी घाला. आहा. आपल्याला मुलं किती झाली हो मुलं? आम्हा दोघींना पण हा एक एक मूल झालं. एक एक मुल झालं काय? हो, हो. वा, चांगली गोष्ट आहे. हो. आपण चांगले आपण खुश झालेला आहात. आपण चांगल्या पद्धतीने फुगडी घाला चांगल्या पद्धतीने. फुगडी म्हणजे अशी कशी? कोकणातली फुगडी कोकणातली. वा वा कोकणातली फुगडी कशी असते माहिती आहे? कशी असते? हातात हात वा वा पायात पाय हो आणि तुमच्या ढुंगणाला ढुंगाण आपटेल आहा. आणि पायातून लाल पाणी पाहिजे फुगडी घातली पाहिजे. चला तर मग तुम्ही वाजवा आपल्या कोकणातील पारंपरिक फुगडी देव गजानन गणपती समोर सादर करतो म्हणजे झालं. काही हरकत नाही. फुगडी साय फुगडी ग फुगाडी जय फुगाडी ग. फुगडी साय फुगडी ग फुगाडी जय फुगाडी ग. फुगडीचा धलम घाल घाल गाडी फुगाडी तातल गलगल गाडी. विषुमनाचे विषमाना त्वरी विश्वमनाचे विश्वमान तोरी. आता फुगाडी घालत सरस्वती ग आता फुगाडी ग फुगाडी जय फुगाडी ग. फुगाडी साय फुगाडी ग फुगाडी जय फुगाडी ग. फुगाडीचा तल घाल घाल गाडी फुगाडी तातल गलगल गाडी. फुगाडी घालत सरस्वती ग आता फुगाडी ग फुगाडी जय फुगाडी ग. दमाय 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 लय यंदा खाली बसायले येन गेलो गोया पडगो माझ्या पाया. अरे बाप रे वा काय चांगली फुगडी घातला तुम्ही हो. आमच्या हो. बाजूला हात दुखले. आमच्या दोघींचे इथे नाचून नाचून कमरेचे काटकेच मोडले बघा. अरे बापरे कमर रचकली काय. हो वा वा सगळ्यांना तुमची फुगडी आवडली. हो हे बघा हा. तुमचं नाव सांगा बघा. नाव आता माझं नाव हा तुमचं नाव सांगा. माझं नाव अमली. तुमचं नाव अमली. माझं नाव अमली हा हा आणि आमच्या मिरजचे वडापाव खाऊन दमली. वडापाव खाऊन जमली. हो वा वा ठीक आहे. तुमचं नाव काय हो? माझं नाव उकली. तुमचं नाव उकली. उकली. उकली हा हो हा हा आणि पान खाऊन कचऱ्याच्या कोंडीत जाऊन थुकली. म्हणजे स्वच्छ भारत अभियानचे कार्यक्रम तुम्ही करताय याचा अर्थ. हो पान संत खाऊन गाडगे कचऱ्यात- बाबा स्वच्छता अभियान पासून सुरुवात केलेली आहे. वा वा स्वच्छ भारत अभियान खूप हो, चांगलं. हो, हो. हा चल या हा या चल. विश्वजननी गांबाबाई माऊले गाई विश्वजननी गांबाबाई. माऊले गाई धर्माची वेर उभी रासी भाऊ भक्तापाशी उचलून बालकाशी कडेवर घेसी. तू आद शक्ती विश्वजननी गांबाबाई माऊले गाई विश्वजननी गांबाबाई. तू आद शक्ती विश्वजननी गांबाबाई माऊले गाई विश्वजननी गांबाबाई. ओ श्री जगदंबे आबाबाई. श्री जगद
जगदंबे आबाबाई करी कृपा मजवरी ठेवी तो ग मस्तक चरणावरी देवी तो मस्तक चरणावरी ठेवी तो ग मस्तक चरणावरी देवी तो मस्तक चरणावरी घरी तो पक्षावरी गरुडा वारे घरी तो पक्षावरी गरुडा वारे रंगानी ये मती बोल बोल सरस्वती मती बोल गरुडा माझे अतिशय सुटून गेले बाई गरुडा माझे अतिशय सुटून गेले बाई. अशा प्रमाणे देव गजाननपती आणि सरस्वतीबाई नर्तनाच्या करून त्यांनी आकाशात उड्डाण केलेलं आहे आणि या मागून कथेचं भाग सांगणार मुसाफर निघाले आहे मुसाफर. आता आम्ही रामायणातील सीता स्वयंवर हा भाग आपल्यासमोर दाखवत आहोत. कथा बोलू श्री रामायणी गा आणि वाल्मिकी कथा हो जगतारणी धन्य धन्य वाल्मिकाची चवाणी येतोनी आता उद्भवली गा. मैथुल देशाचा राजा कोण जनक. राजा जनकचे मालदार निघाले आहेत मालदार. सुखा लागे करसी तळमळ राजा लागे सुखा लागे करसे तळमळ करी तू राई एक वेळ तर तो पंढरेला जाई एक वेळ. माझा नाम्या म्हणे रे माझा नाम्या म्हणे माझा नाम्या म्हणे रे माझा नाम्या म्हणे उपमा काय द्यावी उपमा काय द्यावी सख्या विठ्ठलाची आन मला द्यावी सगळ्या विठ्ठलाची आन मला द्यावी. सुखा लागे करसी तळमळ सुखा लागे करसे तळमळ करी तू पंढरेला जाई एक वेळ. हाजी सलाम भाई सलाम. अरे सलाम भाई सलाम. किसका मालदार है. राजा जनक का मालदार हो. राजा जनक कहा जाते हैं. राजा जनक हाँ। अपनी राज्य की पूछताछ चाहते हैं और अपनी बेटी सीते का सैवर चाहते हैं. अपनी राज्य की पूछताछ और अपनी बेटी सीते का सैवर चाहते हैं क्या. हाँ। चलो फिर राज्य पुकारो राज्य पुकारो. राजा जनक आ रहे हैं. निघावे राजा निघावे हो निघावे बाहेरी निघावे राजा निघावे ओ निघावे बाहेरी आपुले अंगणी अंबाला होनिया अंबाला होनिया अबुले अंगणी अंबा लावनिया अंबा लावनिया. कृष्णाच्या कुवरा मजुका येई का देवराया येई गा देवराया येई का देवराया येई गा देवराया. छत्रे सोबती राया श्रीगाम आणि आकाश छापिलो गजदंबरी राजा निघाला गजबारी जनक वीर आपण हा प्रधान आपल्या राष्ट्रामध्ये शिष्ट प्रधानासी बोले. राजा शिष्ट प्रधान सी बोले राजा शिष्ट प्रधानासी बोले राजा शिष्ट प्रधान सी बोले. राजनीती कैसे आए राजनीती कैसे आए सांगा ओ नवलाई प्रधान सांगाओ नवलाई. प्रधान आहा. आपलं राज्य बहुज सर्व संपद वेतात आहे ना महाराज. आणि आपल्या राष्ट्रामध्ये या 7 जातीचे येवणे आहेत.
ह्या कोणकोणत्या मार्गात चाललाय सांगा पाहू. महाराज हा आपण ज्याप्रमाणे आदेश सोडलेला हा. आहात त्याप्रमाणे सर्व काही ठीकठाक सुरू आहे. हा महाराज शेतकऱ्याने काय करावं? काय करावं? शेतकऱ्याने शेतामध्ये शेती कसून आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करावा. कुंभाराने काय करावं? काय करावं? कुंभाराने मातीपासून मडकी बनवून ते आपल्या जवळील गावांमधून विकून आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करावा. महाराज सोनाराने काय करावं? सोनाराने सोन्यापासून दागिने बनवून आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करावा. लोहाराने काय करावं? विविध अवजारे बनवून आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करावा. महाराज लोक कलाकाराने काय करावं? आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करून समाज प्रबोधन करून आपला स्वतःचा उदरनिर्वाह करावा. महाराज उदरनिर्वाह करावा. आपण ज्याप्रमाणे आदेश सोडलेला आहात त्याप्रमाणे सगळं काही ठीकठाक सुरू आहे. महाराज ठीकठाक सुरू आहे म्हणजे हे झालं. बघा प्रधान, आपल्या मुखातील शब्द ऐकून फार जीव शांत झालेला आहे. चला मग उंचशा माडीवर बसून 2 घास भोजन करू म्हणजे झालं. जशी आपली आज्ञा महाराज. एवढ्यात काय झालेलं आहे बघा, राजा जनक आणि प्रधान हे शांत इथे बसलेले आहेत, उंचशा माडीवर बसलेले आहेत. एवढ्यात परशुरामाची स्वारी निघालेली आहे. परशुरामाची स्वारी 6 अवतार सोडून 7 अवतार धरण्याकरता निघालेला आहे. तरी आपला एक भक्त गौ राजा जनक याला एक भेट देऊन जाईल म्हणून त्याचं इथे आगमन झालेलं आहे. कूर्मवरा नरसिंह दामन परिजदरा राजा उठावे उठावे चरण सद्गुरुचे वंदावे, सद्गुरुचे वंदावे चरण सद्गुरुचे वंदावे. राजा उठावे उठावे चरण सद्गुरुचे वंदावे, सद्गुरुचे वंदावे चरण सद्गुरुचे वंदावे. धन्य धन्य सद्गुरु राव माझ्या देहात राहिला देव, देहात राहिला देव माझ्या देहात राहिला देव. धन्य धन्य सद्गुरु राव माझ्या देहात राहिला देव, देहात राहिला देव माझ्या देहात राहिला देव. महाराज दाशन लीन होत आहे बरं महाराज. अरे वा वा राजवेंद्रा, आपलं सदैव कल्याण असो. आपलं राज भोज सैन्यसमज वितार्थ आहे ना महाराज. हा. आपल्या कृपाशीर्वादाने सर्व काही ठीकठाक सुरू आहे. हा. महाराज हा. आपण ज्यावेळी माझ्या या दरबारी येत असतात त्यावेळी पहिली माहिती देत असतात, पण आज घाई गडबडीमध्ये येण्याचे कारण तरी काय असावे? अरे राजा जनका, मला विचारत आहेस का ओहो. असं गडबडीत येण्याचं कारण? आहा. अरे मी कुठे चाललोय 6 अवतार सोडून 7 अवतार धरण्याकरता. वा वा. अरे माझा एक तू भक्त आहेस आहा. आणि तुला एक भेट देऊन जाईल म्हणून माझ्या भेटीसाठी ते आलेलो आहे. वा वा. महाराज आपण आलात मानास फार आनंद झाला. चला तर मग आंघोळ स्नान करून 2 घास भोजन करून जशा माडीवर बसून गप्पा गोष्टी मारू म्हणजे झालं महाराज. काही हरकत नाही. राजा जनक प्रधान आणि परशुराम हे तिघ शांत इथे उंचशा माडीवर बसलेले आहेत. राजा जनकाला मुले किती 4. उर्मिला कुर्तीरा मालांच्या आणि शेतामध्ये मिळाली ती सीता. एका शेतकऱ्याला त्या पेटीमध्ये मिळालेली मुलगी ती शेतात मिळेल म्हणून तिचं नाव सीता ठेवलं सीता. आणि त्या सीतेने काय केलेलं आहे बघा, तो धनुष्यबाण जो आणलेला आहे परशुरामाने, त्या परशुरामाचा आणलेला धनुष्यबाण जो आहे त्याचा घोडा केलाय घोडा, आणि घोडा करून इकडे तिकडे धावत आहे. आला जनका घरी परिश्रम पावना, आला जनका घरी परिश्रम पावना, आला जनका घरी परिश्रम पावना, आला जनका घरी परिश्रम पावना. त्याने धनुष्य वेडा ठेवला भीतीच्या कोना, आणि धनुष्य वेडा ठेवला भीतीच्या कोना. जनकाची जानकी बाला सुलक्षणा, जनकाची जानकी बाला सुलक्षणा. धनुष्याचा करून या घोडा नाचे अंगना, धनुष्याचं करून या घोडा नाचे अंगना, धनुष्याचा करून या घोडा नाचे अंगना. धनुष्याचं करून या घोडा नाचे अंगना. काय केलेलं आहे सीतेने बघा. परशुरामाचा धनुष्य म्हणजे काही साधा सुद्धा नाही, तो कोणाला उतरू शकत नाही. पण त्या सीतेने काय केलेलं आहे, त्या धनुष्यबाणाचा घोडा केलेला आहे. घोडा इकडून तिकडे ते धावलेला आहे. आणि एवढ्यात नजर कोणाची पडलेली आहे त्या मुलीवर, त्या परशुरामाची पडलेली आहे, परशुरामाची. आणि ते विचारत आहे राजा जनकाला, राजा जनका आहा. अरे अशी अवतारी देवी आहे तरी कोण? महाराज महाराज ही माझी मुली आहे बरं महाराज, आणि तिचे नाव आहे सीता. तुझी मुली आहे का? हो. अरे तुझी मुली म्हणजे काय?
चंद्रा तू उगवू नको आणि सूर्या तू मावळू नको अशी तेजवान मुली आहे. वा वा. या मुलीने मोठा पराक्रम केलेला आहे. पराक्रम पराक्रम. अरे! तो म्हणजे कसा? पराक्रम म्हणजे कसा म्हणत आहेस का? अरे माझा धनुष्यबाण काही साधा सुद्धा नाही. आहा. हा माझ्याशिवाय कोणी उचलू शकत नाही. आहा. ह्या धनुष्यबाणाला तिने हात घातलेला आहे. त्याचा घोडा करून इकडे तिकडे धावलेला आहे. आहा. हा धनुष्यबाण मी आता काय नेऊ शकत नाही. मग महाराज हा या धनुष्यबाणाचे आपण करणार तरी काय? करायचे काय? ओहो. ते करायचे काय तो मला सांगत आहे. हा धनुष्यबाण मी नेऊ शकत नाही आणि या मुलीचं सीतेचं स्वयंवर केलं पाहिजे. स्वयंवर. स्वयंवर. आणि स्वयंवर म्हणजे ते कसे महाराज? स्वयंवर म्हणजे असं, अरे हा धनुष्यबाण जो कोण 10 राजे 33 कोटी देव सर्वांना इथे बोलवायचं आणि हा धनुष्यबाण जो कोण विखंड करील त्याला सीता जानकी देईल असा पण केला पाहिजे. महाराज हा. आता जातो देशाला देशो देशाला खंडो खंडाला हा. आपल्या सीता जानकीचे स्वयंवर आहे अशी जाहीर निमंत्रण पत्रिका पाठवतो म्हणजे झालं. काही हरकत नाही. एवढं सांगून परशुरामांनी त्यांनी उड्डाण केलेलं आहे. ओ प्रधान आहा. सर्व निमंत्रण पत्रिका द्या. आता स्वयंवर आहे. स्वयंवर सीतेचं. जसे आपले आज्ञा महाराज. 10 राजे 33 कोटी देव अष्टकुळच्या अष्टकुळ 96 96 या सर्व निमंत्रण पत्रिका द्या. आहा. सीता जानकीचा स्वयंवर आहे म्हणून निमंत्रण पत्रिका जाहीर पाठवून द्या म्हणजे झालं. जसे आपले आज्ञा महाराज. पत्रिका उतरे गेली. पत्रिका उतरे गेली. पत्रिका उतरे गेली. पत्रिका उतरे गेली. आता इंद्राने वाचली त्याने रे हातीवर ध्वजा उभारली. हातीवर ध्वजा उभारली. हातीवर ध्वजा उभारली. हातीवर ध्वजा उभारली. पत्रिकाय मागेली. पत्रिकाय मागेली. हे पत्रिकाय मागेली. पत्रिकाय मागेली. या माने वाचली त्याने रे रेडावर ध्वजा उभारली. रेडावर ध्वजा उभारली. हे रेडावर ध्वजा उभारली. रेडावर ध्वजा उभारली. जाती स्वयंवर आला जनकाच्या राजाला. जाती स्वयंवर आला जनकाच्या राजाला. सीतेच्या लग्नाला मैतुळ देशाला. सीतेच्या लग्नाला मैथुळ देशाला. प्रधान हो आपण सर्व निमंत्रण पत्रिका पाठवलात का? महाराज हा. आपण मला काही काही सांगितलेली त्या ठिकाणी मी ती निमंत्रण पत्रिका घेऊन मग गेलो आपण होतो. कर्दळी मठावर राहणारे विश्वामित्र स्वामी निमंत्रण पत्रिका आपण दिलात का? महाराज हा. आपण मला काही सूचना केलात नाही आणि मी काही निमंत्रण पत्रिका पाठवलेली नाहीये महाराज. चला त्याला निमंत्रण पत्रिका पाठवून द्या म्हणजे झालं. जसे आपले आज्ञा महाराज. पत्रिका माठा गेली. पत्रिका मठा गेली. हे पत्रिका माठा गेली. पत्रिका मठा गेली. भोवाने वाचली त्याने रे रथवर ध्वजा उभारली. रथवर ध्वजा उभारली. हे रथवर ध्वजा उभारली. रथवर ध्वजा उभारली. रामचंद्र दयाळा. त्रिलोकी प्रतिभाळा रामचंद्र दयाळा. त्रिलोकी प्रतिपाळा रामचंद्र दयाळा. त्रिलोकी प्रतिभाळा रामचंद्र दयाळा. हे माझा राम येतो जातो उभा राहतो चंदनाच्या गांध्यावर ठेवितो हात. माझा राम येतो जातो उभा राहतो जंगाडाच्या खांद्यावर ठेवितो हात. नारायण नारायण. अरे प्रधान हो कोण नारायण करते पहा बघू. हो. हा हा. अरे बाबा कोण आहेस तू? अरे तू कोण आहे? मी या दरबाराचा संत्री मंत्री आहे. मग तुझ्या राजाला जाऊन सांग हा. कळतरी मठावून विश्वामित्र स्वामी आलेत म्हणून. जसे आपले आज्ञा गुरुस्वामी. हा. महाराज कर्दळ मठावरून विश्वामित्र स्वामी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. विश्वामित्र स्वामी आलेत का? हो. चला चला त्यांना भेटीला बोला म्हणजे झालं. जसे आपले आज्ञा महाराज. राजा उठावे चरण सद्गुरुचे वंदावे. सद्गुरुचे वंदावे चरण सद्गुरुचे वंदावे. राजा उठावे चरण सद्गुरुचे वंदावे. सद्गुरुचे वंदावे चरण सद्गुरुचे वंदावे. धन्य धन्य सद्गुरु राव माझ्या देहात राहिला देव. देहात राहिला देव माझ्या देहात राहिला देव. धन्य धन्य सद्गुरु राव माझ्या देहात राहिला देव. देहात राहिला देव माझ्या देहात राहिला देव.
महाराज दाशन लीन होत आहे. राजा इंद्र आपलं सदैव कल्याण असो. महाराज हा हा आपण ज्या ज्यावेळी या दरबारीत असतात पण महाराज त्यावेळी एकटेच असतात गुरुस्वामी. हा. पण आज आपल्या बरोबरी 14 वर्षाची 2 बालके कुणाची कोण बरं? अरे राजा जनका मला ही 2 बालक विचारताय कोणाची कोण का. आहा अरे गेलो कुठे राजा दशरथ दशरथ राजाजवळ. वा वा त्याच्या कुळात अवतार झाला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. वा वा राम लक्ष्मण शत्रुघ्न झाला. त्यातील ह्या राम लक्ष्मणाला 14 दिवसाच्या भेटीस होत्या ना कोणाला 14 दिवसाच्या भेटीस वा वा ताटिका अरण्यात जाऊन ताटिकेचा नाश करून तुझ्या या सीता स्वयंवराला त्यांना घेऊन आलेलो आहे. वा वा आपण आलात मनास्वर आनंद झाला. चला तर मग आपली स्वतंत्र बैठक व्यवस्था करून घ्या म्हणजे झालं. सर्व देवदेवता त्या स्वयंवरासाठी आलेले आहेत. राम आलाय लक्ष्मण आलेले आहे विश्वंभर स्वामी आलेले आहेत. सगळेजण शांत बसलेले आहेत शांत. एवढ्या रघुत्तम राम गुरुस्वामी म्हणत आहे गुरुस्वामी आहा एवढा मोठा हा राजा जनक ह्याच्याकडे वाद्याचे काही जोड नाहीत का हो? जोड वाद्य वाजवायला काय नाही काय? अरे रघुत्तमा हा सर्व काही वाद्याचे जोड आहेत पण एकट्या राजा रावणाच्या भीतीस्तव बंद ठेवलेले आहेत. सगळे वाद्याचे जोड आहेत. राजा रावणाला घाबरून बंद ठेवलेले आहेत का? हो राजा रावण इथे येऊन काय करणार? अरे राजा रावण जर या दरबारी आला या स्वयंवराच्या ठिकाणी जर तो आला हा. अरे तर कुणाला मारेल कुणाला तारेल काही सांगता येत नाही आणि त्याच्या भीतीस्तव हे सगळं बंद ठेवलेलं आहे. हे बघा गुरुस्वामी सर्व वाद्याजोड चालू करा. त्या ताटिकेचा बी नाश केलेला आहे. हा राजा रावण जर आला तशी लढण्याची माझी तयारी आहे. आपण का चालू करा वाद्याजोड म्हणजे अरे झालं. जशी तुझी इच्छा रघुत्तमा. महाराज कर्दवीर स्वामी रघुत्तम राम लक्ष्मण राजा जनकाच्या दरबारी कसला तरी सोहळा चाललाय. शुभ सोहळा चाललाय. रावण प्रतापी आले गिरगिरी कैलासा अरे गिरगिरी कैलासा आले गिरगिरी कैलासा अरे गिरगिरी कैलासा हे जनकाचा पण मानावा कैसा आजी रावणाने जनकाचा पण मानावा कैसा मी रावणाने रावण प्रतापी ऐसे आले आले गिरगिरी कैलासा आले गिरगिरी कैलासा आले गिरगिरी कैलासा हे जनकाचा पण मानावा कैसा आजी रावणाने जनकाचा पण मानावा कैसा मी रावणाने हे रावण गुरगुरी जमजमणे कैशाचा ले भटे राजा जनक तो बहुगा बरा त्याची जवळ या सम मंडपाचा यजमानी कोण आहे? अरे हा यजमानी तुझ्या समोर राजा जनक आहे. राजा जनक. अरे राजा जनका हा तुझ्या सममंडपी कसला सोहळा चालला आहे तो सांग पाहू. 16 विचारताय का? आहा. अरे माझ्या मुलीचा स्वयंवर आहे स्वयंवर. अरे राजा जनका हा तुझ्या मुलीचा स्वयंवर आहे का? स्वयंवर आहे अरे स्वयंवर. दाता राजा 33 कोटी देवतांना तिथे आमंत्रित केलेलं आहे पण एकट्या राजा रावणाला का आमंत्रण दिलं नाही? अजूनपर्यंत लंकेला कोणी निमंत्रण पत्रिका पाठवली नव्हती म्हणून तुम्हाला निमंत्रण पत्रिका द्यायला नाही. अरे तुला माहिती नाही का मी लंकापती रावण आहे. अरे माझी सोन्याची लंका आहे. जा तुझ्या त्या सीतेला घेऊन ये. कधी माझ्या सोन्याच्या लंकेला तिला घेऊन जातो असं झालंय. हे बघा तुमच्यासारखे जावई बापू मिळाला एका फार डोंगरावर मोठी तपश्चर्या केली. तपश्चर्या हा तोंडा जावई म्हणजे साधी सुद्धा नाही. आम्ही पण केलेला आहे पण. अरे कसला पण केलायस राजा जनका? कसला पण विचारताय का? हा समोर धनुष्यबाण जो आहे धनुष्यबाण हा धनुष्यान जो कोण मोडील सीता जनकेला पण केलेला आहे. आताच्या आता विखंड करतो म्हणजे झालं. उठला रावण गर्वाने उठला उठला रावण गर्वाने उठला उठला रावण गर्वाने उठला रावण गर्वाने उठला आणि पडून गेली याची लाज 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 खाली रावण वरवेडा आणि रावणाच्या शिवाजी कडकडा अश्रू वाहे बडबडा दाही मुखी रावणाच्या पावरा शिव शंभो
मला येत म्हणे मला अरे मी लंकापती रावण आहे. अरे माझ्या उरावरचा धनुष्यबाण हे संकट वाहिन देवा प्रगटल रे जगी प्रगटल रे गवे प्रगटल रे रवी. प्रगटल रे गवे. रावण तिथे पडलेला आहे, त्याच्या उरात धनुष्यबाण पडलेला आहे. तो गर्वाने उठला, धनुष्यबाणाला हात घातला, पण त्याला काय धनुष्यबाण तो जमला नाही आणि तो पडलेला आहे. सर्व देवदेवता म्हणत आहेत हा रावण जर इथे पडून जर मेला तर आपण याच्या बंदी शाळेतून सुटलो. परंतु गुरुसाहेब म्हणतात, गुरुस्वामी विश्वेश्वर स्वामी रघुत्तमा, अरे हा रावण जर इथे पडून मेला तर तुझा जो जन्म आहे या जन्माचा काही सार्थक होणार नाही, फायदा होणार नाही. तुला एक काम केलं पाहिजे. हा धनुष्यबाण जो आहे, धनुष्यबाण तुला ह्याच्या ओराचा काढला पाहिजे. पण तो काढताना कसा काढला पाहिजे? कसा काढला पाहिजे? उजव्या हाताने नाही, उजव्या हाताने नाही, उजव्या हाताने नाही, उजव्या पायाने नाही, उजव्या पायाने पण नाही, डाव्या हाताने नाही, डाव्या हाताने पण नाही, डाव्या पायाच्या अंगुष्ट्याने म्हणजे डाव्या पायाच्या अंगठ्याने तुला काढला पाहिजे. त्याचाने तुझा सदैव विरोध राहिला पाहिजे, विरोध राहिला पाहिजे. जशी आपली आज्ञा गुरुस्वामी. धनुसारे ले गाधाय पाणी, सारे ले गाधाय पाणी, सारे ले गाधाय पाणी, सारे ले गाधाय पाणी. ले बापुडे, उचलिले बापुडे, रावणाचे समाधान रामान पेढीले, रावणाचे समाधान रावण पेढीले. अरे माझ्या येते या माझ्या उरावरचा धनुष्यबाण काढणारा माझ्यापेक्षा वीर आणि शक्तिमान कोण आहे? अरे तुझ्या समोर हा रघुत्तम राम आहे. राम अयोध्यापती रघुत्तम राम आहे. अरे रघुत्तमा, माझ्या उरावरचा धनुष्यबाण तू काढलास का? अरे उजव्या हाताने काढला असतस तर माझा बंधू मानला असता. अरे डाव्या हाताने काढला असतस तर माझा मुलगा मानला असता. अरे उजव्या पायाने काढला असतास तर अर्धी सोन्याची लंका तुला दिली असती. अरे पण डाव्या पायाच्या अंगुष्ठाने म्हणजे तुझा आणि माझा सदैव विरोध राहील. हरे चंद्र पाहतो तुझे पराक्रम. तुला जीवदान देऊन पराक्रम पाहतोस का? अरे पाहतो तुझे पराक्रम. हम ना छोडो घालू दूंगी बरू दे रे गारी, ना छोडो घालू दूंगी भरू दे रे घागरी, ना जोडो घालू दूंगी बरू दे रे गागरी, ना छोडो घालू दूंगी भरू दे रे घागरी. तू कौन किधर सु आया उगाच झगडा करण्यासाठी, उगाच झगडा करण्यासाठी, उगाच झगडा करण्यासाठी, उगाच झगडा करण्यासाठी. ना जोडो घालू दूंगी बरू दे रे गागरी, ना जोडो घालू दूंगी बरू दे रे गागरी, बरू दे रे गागरी, बरू दे रे गागरी. रावण तिथून पळून गेलेला आहे त्या स्वयंवरातून आणि त्याचे सुख शांती होते, सुख शांती ते त्याने आवाज ऐकलेला आहे आणि आलेला आहे. अरे रघुत्तमा राम, एक लक्षात ठेव. अरे सीता जानकी जवळ या सरोवरामध्ये लग्न करशील तर तूच करशील, पण 14 वर्षाच्या वनवासासाठी ज्यावेळी तुम्ही निघाल त्यावेळी कौशल्याचं रूप घेऊन येईन आणि तुझ्या सीताला माझ्या लंकेला घेऊन जाईल म्हणजे झालं. अरे रावणा, तू असा पण केलायस का? अरे मी त्या सप्त सागरामध्ये सेतू बांधून तुझ्या लंकेला आग घालून माझ्या सीतेला घेऊन ये म्हणजे झालं. अरे आपल्या नावाला काय म्हणतात? अरे माझ्या नावाला मायावी असे म्हणतात. मायावी म्हणतात काय? कशासाठी आलेले आहे? राजा रावणाचा अपमानाचा सूड घेणार तिकडे. तू इथे येऊन काय करणार? राजा रावणाचा अपमानाचा सूड घेणार आहे. अरे त्या मानवाचे हाड कशी काही कडकड 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 त्याचा रक्त कशी पिन
त्याचं मांस कसं काही मचा 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 मचा. अरे कुठे त्या मानवाचं एक कार्ट आहे. तुला समोर लक्ष्मण आहे. लक्ष्मणा आहा. चढणायचं काय ते पराक्रम बघ बाबा. चांपा धरून हरी लक्ष्मण राणा लक्ष्मण राणा फळे आणाया गेला रे हरी. चांपा धरून हरी लक्ष्मण राणा लक्ष्मण राणा फळे आणाया गेला रे हरी. चांपा धरून हरी जो हरी नामे सबरी राक्षस अरे नाम सबरे राक्षस आवन बाता मारी रे. चांपा धरून हरी लक्ष्मण राणा फळे आणाया गेला रे हरी. चांपा धरून हरी रावणाचे सुख शांती होती त्याची मारून त्या राम लक्ष्मणाने वाट लावलेली आहे. आणि गुरुसाहेब म्हणत आहे रघुत्तमा हा धनुष्यबाण तुला आता विखंड केला पाहिजे. जशी आपल्या आज्ञा करू स्वामी. हा वर 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 धनुष्य वर 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 धनुष्यवार वर 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 धनुष्य वर. वर 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 धनुष्यवार शिवधनु सीतेचे धनु रामाने मोडिले. शिवधानु सीतेचे धनु रामाने मोडिले. चला हो भटजी बुवा चला लवकर. चला चला लग्नाची वेळ झालेली आहे. मुलीला घेऊन या रामाने धनुष्यबाण मोडलेला आहे. आणि आलो, आलो. जेवणाची पण वेळ झालेली आहे. सगळ्यांना भूक लागलेली आहे. चला चला या लवकर या. आलो या 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 मुलगी कुठे सीतेला घेऊन या. हळद काढून घेतो तोपर्यंत. अंतरपाट घेऊन या अंतरपाट. एक पाना ग हळदुली पान गळदोले एक पाना ग हळदुली पान गळदोले हे दोन पाना हळदुली दोन पान हळदोले तीन पाना हळदुली तीन पान हळदोले चार पाना हळदुली चार पान हळदोले पाच पाना हळदुली रंगरूप्याली. पाच पान हळदोले रंग रुप्याले. भटजी भाऊ लवकर घेऊन या मुलीला वेळ होत आहे. घेऊन येतो. हा पुढील कार्यक्रम आहे. हा, या या रडू नको बाळा रडू नको. अगं नको रडू नको. अगं सीते रडू नको. अगं पराक्रमी नवरा आहे तुझा पराक्रमी. दिसायला जरी काळा असला तरी आतून गोरा आहे. हा काय काळजी करू नको रडू नको. हा चला भटजी भाऊ चालू करा. विश्वामित्र वसिष्ठ ऋषीमुनी आले सीते स्वयंवरा रंगाती रघुराज निपतो घेऊन त्यांच्या विडा हाती त्रिंबक बाण घेऊन शोभे नवरा येतो रामा येतो स्वयंवरा शुभलग्न सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान हे बसुगाला ग बसुगाला बधू झाला ग बधू झाला हे बसुगाला ग बसुगाला बधू झाला ग बधू झाला सवया बाया सवया बाया वरवसी आय बाया काय वरानी वरवसे बाया काय वरडणे. हो भटजी बुवा हो लग्नाचा कार्यक्रम झालेला आहे. हो करमणुकीचा कार्यक्रम काहीतरी घ्या. नर्तकीला घेऊन येऊया. नर्तिकेला आणताय का? हो. लग्न झाल्यानंतर काही शुभ कार्यक्रम झाला पाहिजे. करमणुकीचा कार्यक्रम हा बोला हो आहारे सावरिया आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली कैसी वाजवली मुरली कैसी वाजवली मुरली रे
सावरिया रे सावरिया कैसी वाजवले मुरले कैसी वाजवले मुरले कैसी वाजवले मुरली ए गरुडी गरुडी खेळ मांडीला गरुडी गरुडे खेळ मांडीला गरुडी गरुडी खेळ मांडीला गरुडे गरुडे खेळ मांडीला चला गड्यांनो खेळ पायाला चला गड्यांनो खेळ पायाला आम्ही गारुडी गजर गारुडी आम्ही गारुडे गजर गारुडे गारुडी आमचे बापूजी गारुडे आमचे बाबूजी धरू भुजंग घालू पेटऱ्या करो भुजंग घालू पेतड्या मानिक लाव मेरे हातीची मानिक लव मेरे हाते जे बंदाली का बंद सोडा रे बंदाली का बंद सोडा रे बंदालिका बंद सोडा रे बंदालिका बंद सोडा रे ऐसा दाता आहे कोणी ऐसा दाता आहे कोणी ऐसा दाता आहे कोणी ऐसा दाता आहे कोणी काय झालेलं आहे बघा, त्या गारुडीला त्या नागाने सरपणी त्याला वेटोळे घातलेला आहे. त्यांना जो पण त्यांना भूक लावते ते नाचलेला आहे आणि ज्या क्षणी त्यांना भूक लागतो क्षणी त्याने वेटोळे घातलेला आहे. त्यांना दुधासाठी जर तुम्हाला कोणाला दान करायचं असेल तर ते दान करा, दुधासाठी दान करा, दान करा. सुख करता दुःख हरता वार्ता विनाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उदिशंदुराची घंटी जगे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव जय देव डली कवर देव हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे. एक आदिवासी वाद्य इथे आणलेलं आहे. आदिवासी वाद्य जे आमच्या ह्या कार्यक्रमांमध्ये लागतं ते मी आपल्याला दाखवू इच्छितो. याला आपण म्हणतो काशाची थाळी, ज्याला आपण पंचधातूपासून बनवलेली ही थाळी आहे. आणि ह्या काठीला आपण म्हणतो भेंडीची काठी, जंगली भेंडी शेतारानामध्ये वगैरे आपल्याला मिळते ती. आणि ह्या ताटावरती हे जे डाग दिसत आहेत आपल्याला, ह्याला आपण म्हणतो मधमाशाचं मेण. या काठीला पण लागलेलं आहे ना, याला आपण म्हणतो मधमाशाचं मेण. आता आपल्या सर्वांना वाटेल की माझ्या हातामध्ये ताट आहे, काठी आहे, तर मी असं काहीतरी ते वाजवणार आहे. पण ते तसं नसून ते काय वाद्य आहे ते मी आपल्याला दाखवतो. तर हे जे वाद्य आहे, हे ताट आपल्या मांडीमध्ये ठेवायचं. ही जी काठी आहे ही अशी उभी करायची आणि असं तर हे एका ठिकाणी ठेवल्यावरती आपल्याला असं काहीतरी ऐकू आलं. मी थोडीशी त्याची जागा बदलली. पुन्हा एका वेगळ्या ठिकाणी. आणि हे आवाज म्हणजे नेमके काय, तर ज्या काळामध्ये आपल्याकडे पेटी नव्हती, आमच्या आदिवासी लोकांना प्रश्न पडला की आपण गाणं म्हणतोय, ह्या कथा सांगतोय, तर मागून काहीतरी म्युझिक पाहिजे ना, आपल्याला पेटीचे स्वर पाहिजेत ना. मग आमच्या लोकांनी या ताटाचा आणि या वाद्याची सुरुवात केली. आणि ह्या वाद्याला पकडून आमची लोक कशी गाणी म्हणतात तेही थोडंसं आपल्याला बोलून दाखवतो. देव गजानन रे पावंदू, देव गजानन रे, देव गजानन रे पावंदू, देव गजानन रे, देव गजानन गौरी नंदन मूषक वाहन रे पावंदू, देव गजानन रे. असं तर अशा प्रकारचं आहे एक आदिवासी वाद्य, जे आमच्याकडची मगाशी वडिलांनी जसं सांगितलं
की एक चांबड्यांच्या बावल्यांची एक लोककला आहे. त्याच कार्यक्रमामध्ये हे वाद्य आपल्याकडे वापरलं जातं. आपल्या महाराष्ट्रातील अनेक आदिवासी समाजांमध्ये वाद्य वाजवलं जातं, पण वेगवेगळ्या सणांमध्ये वेगवेगळ्या कार्यांमध्ये हे वापरलं जातं. पण आमच्याकडे ह्या चांबड्यांच्या बावल्यांमध्ये हे वाद्य वाजवलं जातं. आणि खास मी हे आपल्याला इथे आपल्या ह्या सर्व मंडळींना कळावं ह्या वाद्याबद्दल, त्यामुळे मी हे घेऊन आलेलो. धन्यवाद. हॅलो, एक 5 मिनटं, फक्त 5 मिनटं थांबा. आपण 97 वसंत व्याख्यानमालेमध्ये आपण 2 मेपासून आज 14 मेपर्यंत विविध क्षेत्रामधील नामवंत वक्त्यांचे आपण विविध विचार आपल्यासमोर मांडले. प्रथमतः त्यांचे आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आता ही व्याख्यानमाला जवळजवळ आपण 14-15 दिवस संपन्न करतोय. त्यामध्ये सगळ्यांचे हातभार आहेत. मिरजकर श्रोत्यांचे आहेत, आपले श्रोत्यांचे तसे हात आहेत. बऱ्याच ज्ञात अज्ञात लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे. त्यांचे आभार मानायचं आपलं आद्य कर्तव्य आहे. मिरज विद्यार्थी संघातर्फे मी त्यांचे आभार मानतो. आणि सुबोध छत्रे आपल्याला जे फोटो काढतात रोज, निलेश ग्रामोपाध्ये पुस्तक प्रकाशनाचं आपलं काम करतात, अरविंद चाटे पत्रिकाचा सेटअप करून देतात, दत्ता नाडगौड की पत्रिका वाटायचं काम करतात, श्री सव्वाशे बंधू हे जे आपल्याला माईकची सिस्टीम्स रोजची करून देतात ते सव्वाशे बंधू, त्याच्यानंतर प्रसाद दीक्षित आणि सहकारी हे जे शूटिंगचे चालू असतं रोजचं या वर्षीपासून ते त्यांचेही आभार मानतो. तसेच सगळे वर्तमानपत्राचे पत्रकार आणि सुहास दिवेकर आणि सौ चंदना देशपांडे यांचेही आभार मानतो, कारण ते आपल्याला त्यांचा वेळात वेळ काढून आपल्याला पसायदान आणि वंदे मातरमची सेवा आपल्या मिरज विद्यार्थी संघातर्फे केली जाते. तसंच सर्व जाहिरातदार, हॉटेल किरण की ज्यांनी राहायची व्यवस्था आपली केलेली आहे, सर्व वक्त्यांची व्यवस्था करतात, तेथे जेवणाचा आस्वादही ते देतात. रमेश आहुजा, आकाशवाणी सांगली आणि जाहिरातदार आपले यांचेही आभार मानतो. आणि या सर्वांचे मिरज विद्यार्थी संघाच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो. आजचं पुष्प गुंफण्यासाठी पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी त्यांचे पिंगुळी चित्रकथेचे सादरीकरण त्यांच्या सहकाऱ्यांच्या समवेत आणि मुलांसमवेत इथं अत्यंत उत्तम पद्धतीनं आपल्याला मनमोहक पद्धतीनं सादरीकरण केलं. त्याबद्दल मी संस्थेचे कार्यवाह श्री तुळपुळे यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचा मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आभार व्यक्त करावेत. या कार्यक्रमाला सर्व आपण श्रोते 2 तारखेपासून आज या ठिकाणी उपस्थित राहिलात. पाऊस जरी पडला तरी आपण सर्वांनी आत येऊन आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं. या श्रोत्यांचंही मी या मिरज विद्यार्थी संघाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. यानंतर पसायदान होईल, त्याच्यानंतर ध्वजावतरण होईल आणि वंदे मातरम होऊन कार्यक्रमाची संपन्नता होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता.
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊ नितिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होआवे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा वो, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो, सुखिया झाला. यानंतर ध्वजावतरण होईल. मातरं वंदे मातरं, सुजलां सुफलां मलयज शीतलां, शस्यश्यामलां मातरं वंदे मातरं. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं, फुल्लकुसुमिता द्रुमदल शोभिनीं, सुहासिनीं सुमधुरभाषिणीं, सुखदां वरदां मातरं वंदे मातरं. कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले, कोटि कोटि भुजैर्धृत खर कर वाले, अबला के नो एतो बले बहुबलधारिणीं, नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं, मातरं वंदे मातरं. तुम्ही विद्या तुम्ही धर्म, तुम्ही हृदय तुम्ही मर्म, त्वं हि प्राणा शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ति, हृदये तुम्ही मा भक्ति, तो मारै प्रतिमा गई मंदिरे मंदिरे. वंदे मातरं. त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्या दायिनी, नमामि त्वां नमामि कमलां, अमलां अतुलां, सुजलां सुफलां
मातरम वंदे मातरम श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्। भारत माता की जय। वंदे मातरम।